गेल्या अनेक दिवसापासून ही उमेदवारी मला मिळावं म्हणून इच्छुक होतो। पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तर मला मिळावे अशी माझी इच्छा होती। आज पक्षश्रेष्ठींनी त्यांना जर उमेदवारी जाहीर केलेली आहे तर त्यांचं काम करावं। पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आता शेवटचा दिवस असतानाच माजी आमदार सुनील टिंगरे हे आता अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत आहेत। माझ्यासोबत स्वतः आमदार सुनील टिंगरे आहेत। काय सांगाल, 2 दिवसापूर्वी तुम्ही पार्थ पवार असतील, सुमित्रा पवार असतील, जय पवार असतील यांची भेट घेतली। भेटीमध्ये नेमकं काय घडलं, काय शब्द देण्यात आले? एक लक्षात ठेवा, आत्ताच मी सांगितले की या पद्धतीने आता मी गेल्या अनेक दिवसापासून ही उमेदवारी मला मिळावं म्हणून इच्छुक होतो। ती दावेदारी मी केली होती। पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून तर मला मिळावे अशी माझी इच्छा होती आणि हा प्रत्येक कार्यकर्त्याचा इच्छा असते। परंतु ज्या वेळेस पक्षश्रेष्ठी एकत्र बसतात, सर्वानुमते निर्णय होतो आणि त्यातनं जो उमेदवार डिक्लेअर केला जातो त्याचं काम करणं हा प्रामाणिक कार्यकर्त्याचं काम असतं। आणि त्या पद्धतीने आज पक्षश्रेष्ठींनी त्यांना जर उमेदवारी जाहीर केलेली आहे तर त्यांचं काम करणार अशी मी तुम्हाला सांगतो आणि मी माघार घेणार। त्यामुळे अगदी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीसाठी देखील तुमचं नाव चर्चेत होतं आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी तुमचं नाव चर्चेत होतं। आता दोन्ही वेळेस तुम्हाला नाव डावलण्यात आलेलं आहे। अजितदादांच्या अनुपस्थितीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असतो। मला असं वाटत नाही। काय असतं त्या वेळेस तिथे परिस्थिती निर्माण होत असते आणि त्या परिस्थितीला अनुसरून निर्णय घेतला जातो। निश्चितपणे ही काही शेवटची संधी नव्हती, अजून संधी आपल्याकडे पुढे अवेलेबल आहे। त्यावेळेस माझा विचार करतील अशी मला अपेक्षा आहे। आमदार विक्रम काकडे यांनी रात्री तुमची भेट घेतली। भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? त्यांच्याकडून सांगण्यात येते की मी सुनील टिंगरे यांच्यासोबत बसून निवडणुकीसाठी रणनीती तयार केली। हो बरोबर आहे, ते माझ्याकडे आले होते। पक्षाचे कशा पद्धतीने त्यांनी मला एक प्रोटोकॉल म्हणून भेट घेतली आणि पुढच्या काळामध्ये आज सगळ्या उमेदवारांना भेटणं वगैरे त्यांची इच्छा असते। त्या पद्धतीने मी म्हणलो काळजी करू नका, आम्ही पूर्ण पक्ष ताकदीने तुमच्याबरोबर राहू, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। सुमित्रा पवार असतील, पार्थ पवार असतील यांनी तुमची भेट घेतली, तुमची नाराजी दूर केल्याची चर्चा तुम्ही तसं जाहीर देखील केली की माझी नाराजी दूर झाली। मग इतर नाराजांचं काय? कारण की आगामी निवडणुकांमध्ये ह्या नाराजीचा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो। नाही, निश्चितपणे त्याच्याबद्दल पण आमची चर्चा झाली। आम्ही सर्व उमेदवारांना मला वाटतं काकडे भेटलेले आहेत आणि पार्थदादा पण सर्वांना बोलून एकत्र आम्ही जेव्हा आजचा दिवस गेला की सगळ्यांना बोलून बैठक घेऊन त्यांची पण नाराजी दूर केली जाईल आणि ते पक्षाचं ते प्रत्येकजण प्रामाणिक आहे, पक्षाची निष्ठावंत आहेत। म्हणजे माझ्यापेक्षाही अगोदरची जी लोक आहेत पक्षामध्ये काम करणारी, त्यामुळं बाकी काय असतं, घरात कुटुंबातल्या एक व्यक्तीला सगळ्यांना सॅटिस्फाय करणं शक्य नसतं। त्यातनं एकाची निवड होती आणि बाकीच्यांना त्याप्रमाणे बसून समजून सांगून एकत्र राहावं लागतं। राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या निवडणुका देखील काही दिवसात लागण्याची शक्यता आहे। तसा काही शब्द देण्यात आलेला आहे का उपमुख्यमंत्री सुमित्रा पवारांकडून? ना असं त्यांनी योग्य सन्मान राखला जाईल अशा पद्धतीने सांगितलं। त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण ते पण विषय होईल। आपण जर बघितलं तर आमदार सुनील टिंगरे आपल्यासोबत होते। येणाऱ्या काळामध्ये सुमित्रा पवारांनी जो शब्द दिलेला तो राखला जाईल, त्यामुळे याच निवडणुकीमध्ये आमदार उमेदवार विक्रम काकडे यांचा मताधिक्याने विजय होईल आणि त्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं विधान यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे यांनी केलेले। त्यामुळे आता काही वेळातच जिल्हाधिकारी ऑफिस येथे त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचतात।